पुणे शहरात 2 झिका व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत आणि त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. पावसाळा तोंडावर आहे. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत डॉक्टर कल्पना वळीवंत आहे, ज्या प्रभारी आरोग्य प्रमुख आहेत. मॅडम, 2 रुग्ण आता आढळले आहेत. काय नेमक्या उपाययोजना करण्यात येणार आहे? नमस्कार. हा जो आजार आहे विषाणूजन्य आजार आहे झिका व्हायरसचा, आणि तो एडिस ह्या डासामुळे प्रसार होतो. त्याचा जो इन्फेक्टेड डास आहे एडिस, तो जेव्हा जास्त लोकांना चावतो तेव्हा डासाची मादी, तेव्हा त्या रक्तातून ते ट्रान्समिट केलं जातं. त्यामुळे मुळात हा व्हायरल इन्फेक्शन होऊ नये म्हणून करण्याची जी प्रतिबंधात्मक कारवाई आहे ती आहे की आपल्या घरात डासोत्पत्ती होऊ न देणं. आता एडिस हा डास जो आहे तो छोट्या पाण्यात, कमी पाण्यामध्ये ब्रीडिंग होणारा डास आहे. त्यामुळे घरामध्ये अगदी 2 ते 5 ml पासून ते तुमच्या मोठ्या 10 ते 20 50 ml पर्यंतच्या पाणी साठ्यामध्ये एडिस या डासाची उत्पत्ती होऊ शकते. 5 ते 6 दिवसापेक्षा जास्त जर पाणी एकाच ठिकाणी राहिलं आणि तिथे आजूबाजूला डास असतील तर डासाची मादी अशा पाण्यामध्ये अंडी टाकते आणि त्याचे डास तयार होतात. आता पालिकेकडनं काय उपाययोजना करण्यात येतात? आता हे व्हायरस आम्हाला ऍक्सिडेंटली सापडलेले आहेत. दोन्ही केसेस, एक तर डॉक्टर आहेत स्वतः पेशंट आणि दुसरे ते हडपसरचे निवासी आहेत. रॅश, फीवर आणि मे बी एक्सपोजर टू सम अदर केस की जी पॉझिटिव्ह आहे, अशी काहीतरी आम्ही केस हिस्ट्री तयार केलेली आहे या आजाराबद्दल. आणि ह्या केस हिस्ट्रीमध्ये बसणारे जे सिम्पटम्स आहेत, असे असणारे जे संशयित रुग्ण आहेत, म्हणजे आता त्या दोन्ही रुग्णांचे नातेवाईक असतील किंवा ते ज्यांना भेटलेत मागच्या 8 दिवसात, असे सगळे लोक असतील, तर त्या सगळ्यांना आम्ही जनजागृती केलेली आहे की तुम्हाला जर का असे काही सापडले, लक्षणं दिसली, ताप, रॅश वगैरे, तर तुम्ही तातडीने झिका व्हायरसचं तपासणी करून घ्या. दुसरं म्हणजे याची लक्षणं जास्त नाहीये, ताप असतं, रॅश असते, पण प्रेग्नंट लेडीमध्ये हे फार डेंजरस इन्फेक्शन आहे. त्यामुळे प्रेग्नंट लेडीज जर काही इन्फेक्शन व्हायरसचं झालं, सेल्फ लिमिटिंग इन्फेक्शन जरी असलं तरी पण तिच्या गर्भावर ह्याचा परिणाम विपरीत होऊ शकतो आणि कॉन्जेनायटल एनॉमॉलीज, मायक्रोसिफॅली वगैरे सारखी होऊ शकतात. त्यामुळे गरोदर बायकांसाठी हा व्हायरस थोडा धोकादायक आहे. आता महानगरपालिकेने दोन्ही पॉझिटिव्ह केसच्या आजूबाजूच्या एरियामध्ये कंटेनर सर्व्हे, ज्याला आम्ही म्हणतो, की जिथे जिथे पाणी साठे आहेत घरांमध्ये, बाहेर, ते सर्व कंटेनर सर्व्हे आम्ही केलेला आहे. तिथे जिथे जिथे आम्हाला डासांची उत्पत्ती आढळली ती आम्ही नष्ट केलेली आहे. आणि जनजागृती संदर्भात जे काही आमचे पॅम्पलेट्स आहेत की बाबा पाणी कसं स्टोअर करा, कोरडा दिवस पाळा, हे सगळं, किंवा लक्षणं आल्याबरोबर लगेच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जा किंवा कुठल्याही डॉक्टरांकडे जा. तसंच या आता इंटरव्ह्यूमधून मी सर्व माझ्या डॉक्टर मित्र मैत्रिणींना पण आवाहन करते की त्यांच्याकडे जर का असे काही संशयित रुग्ण आले तर त्यांनी महानगरपालिकेला लवकरात लवकर ते नोटिफाय करावं. कारण का हे सर्व नोटिफायबल डिसीजेस जर का लवकर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटला कळले तर त्यांच्यावर कंट्रोल करणं इन्सेक्ट बॉर्न डिसीजेसवर, तर ते थोडंसं सोपं जातं. आणि तीच खरं मोडस ऑपरेंडी आपली असायला पाहिजे. कारण का डास आपल्याला पहिले निर्मूलन करणं गरजेचं आहे. याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कोणती काळजी आता नागरिकांनी, पुणेकरांनी घेण्याची गरज आहे? डासांपासून संरक्षण हे तर आपलं सर्वसाधारण आहे. डेंग्यू आहे, मलेरिया आहे, हे सर्व डास कीटकजन्य जे आजार आहेत त्यांच्यासाठी आपण मस्किटो रेपेलंट वापरतो, नेट वापरतो, रात्रीच्या वेळेला कव्हर्ड कपड्यांमध्ये झोपायचं आहे. आणि संध्याकाळी डस्क टू डॉन, म्हणजे पहाट ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, 5 नंतर साधारण तुम्ही 2 तास जरी खिडक्या दारा घट्ट बंद ठेवली तर नव्याने एंट्री डासांची होणार नाही. आणि मग घरात रेपेलंट लावून जर झोपलात तर डासांची उत्पत्ती होणार, म्हणजे डासाच्या दंशापासून आपण स्वतःचं रक्षण करू शकतो. तर मस्किटो रेपेलंट वापरणे, जाळी वापरणे आणि लक्षणं दिसल्यास त्वरित आरोग्य संस्थेला कॉन्टॅक्ट करणे, हा सुद्धा ह्यातला अतिमहत्वाचा पार्ट आहे. कारण का केस झालेली जर कळली तर पुढचं आपण प्रिव्हेंटिव्ह प्रतिबंधात्मक कारवाई आपण करू शकतो. डासांपासनं जेवढं लांब राहता येईल किंवा डासांच्या याच्यात त्या सगळ्या परिसरात जाऊ नये, आणि महत्वाचं म्हणजे प्रेग्नेंट महिलेनी सगळ्यात जास्त काळजी घेण्याची गरज असल्याचं मॅमनी सांगितलंय. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.